रस्त्यावर चालताना किंवा गाडीने प्रवास करताना कधी काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही। अशाच एका भीषण अपघाताची हादरवणारी घटना आता समोर आली आहे। यात रविवारी झालेल्या एका रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। मात्र या 5ही जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। ही घटना हरियाणाच्या हिसारमधून समोर आली। रविवारी हिसार दिल्ली रोडवरील सेक्टर 27-28 जवळ समोरून ट्रक आल्याने कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार उलटली। या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 3 जण पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील मोड मंडी येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी 5 मृतदेहांचे शवच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्व लोक मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्याकरता सिरसा मार्गे हंसीला येथे येत होते। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गग्गड सिंग रंजित रहिवासी मोड मंडी, सतपाल मधु सिरसा येथील रहिवासी सतपाल आणि कलमवाली येथील रहिवासी रवि सिंह यांचा समावेश आहे। गग्गड सिंग आणि रणजित सिंग हे दोघेही सख्खे भाऊ होते, तर मधु गग्गड सिंगची पत्नी आणि सतपाल मधुचा भाऊ आहे। प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की कार सेक्टर 27-28 वळणावर येतात समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक दिसला नाही। धडक टाळण्यासाठी प्रयत्न करताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्याच्या खड्ड्यात कार उलटली, ज्यामुळे अपघात झाला। त्या ट्रक चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही। असं सांगितलं जात आहे की गग्गड सिंग आणि रणजित कुटुंबातील एका मुलीसाठी मुलगा बघण्याकरता हंसीला येथे होते, मात्र हंसीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला। तपास अधिकारी अजयबाब सिंग यांनी सांगितले की पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ट्रकची ओळख अद्याप पटली नसून पोलीस चालकाची माहिती गोळा करत आहेत।